दाक्षिणात्य पदार्थ जरी असला तर भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये आवडीने बनवला जाणारा आणि खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे, तो म्हणजे उपमा। बिलकुल याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत, चिकट झालेला नाही आहे आणि कोरडाही झाला नाही आहे। एकदम मऊ लुसलुशीत, एकदम खमंग आणि चविष्ट असा उपमा कसा बनवायचा ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। नमस्कार, मी तनुजा ब्रह्मर्पण चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण झक्कास असा एक ओळखीचा आणि नाश्त्याचा असा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे उपमा। तर उपमा आपल्याला सर्वांना ओळखीचा आहे, तरीही अनेकांच्या तक्रारी असतात की उपमा हा जास्त कोरडा होतो किंवा कधी कधी जास्त चिकट होतो आणि हवा तसा उपमा हा होत नाही। तर त्यात अशा कुठल्या चुका आहेत की ज्या टाळल्याने आणि असं कुठल्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने उपमा हा एकदम छान होतो, तर ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तनुजा ब्रह्मर्पण YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। आपण इथे रवा 1 कप घेतला आहे, पाणी 2 कप घेतला आहे, दूध 1 कप, चिरून कांदा अर्धा कप, आलं ठेचलेलं पाव चमचा, कोथिंबीर आवडीनुसार चिरून घ्यायची आहे, फोडणीसाठी आणि रवा भाजण्यासाठी तेल, 1 चमचा मोहरी फोडणीसाठी, कढीपत्त्याची पाने आवडीनुसार, हिरवी मिरची चवीनुसार, चना डाळ 2 चमचे, उडीद डाळ 2 चमचे, शेंगदाणे किंवा शेंगदाण्याच्या फुटी आवडीनुसार, मीठ चवीनुसार। तर उपमा बनवण्यासाठी आपल्याला इथे जे 2 डाळी घेतलेल्या आहेत, उडद डाळ आणि चना डाळ, ह्या दोन्ही डाळी मी साधारण अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। आपण एकदम हे दाक्षिणात्य जी फोडणी असते त्या पद्धतीने आपण हा उपमा बनवणार आहोत। उपमामध्ये डाळी ह्या खूप चविष्ट लागतात, नक्की वापरून पहा। तर इथे डाळी ज्या आहेत आपण त्यात भिजवून मी इथे घेतलेल्या आहेत। तर डाळी ज्या कच्च्या जर आपण फोडणीमध्ये घातल्या तर एकदम व्यवस्थित आपल्याला त्या भाजायला जमेलच असं नाही, त्यामुळे उपमामध्ये डाळी ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत आणि कडक राहू शकतात। तर त्यानंतर आपण इथे पाणी आणि दूध हे एकत्र करून हे तापवून घेणार आहोत। थंड पाणी आणि दूध आपल्याला उपम्यामध्ये बिलकुल घालायचं नाहीये। तर हे तापल्यानंतर आपण आता साईडला ठेवूयात आणि आता आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही थोडंसं तूप घेतलं तरीही चालेल। यामध्ये आपल्याला रवा जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे। जाड आणि एकदम बारीक रवा इथे आपल्याला घ्यायचा नाहीये, मध्यम जो रवा असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला रवा हे छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। भाजताना आपल्याला तो सतत परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला सारखंच जर रवा किंवा उपमा खायचा असेल आणि कुठल्याही रव्याचे पदार्थ जर तुमच्याकडे सारखं होत असतील, तर रवा आणल्यानंतर तो व्यवस्थित चाळून स्वच्छ करून तेलामध्ये किंवा तुपामध्ये असा छान भाजून ठेवला तर तो पदार्थ करताना आपला वेळही वाचतो आणि रवा जो आहे तो छान टिकला जातो, त्याच्यामध्ये अळी किंवा जाळी ही बिलकुल होत नाही। त्यामुळे रवा असा छान भाजून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता। तर रवा आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओ पाहत व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि आपले चॅनेल तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा। उपमासाठी रवा भाजताना खूप जास्त तेल किंवा तुपाची बिलकुल गरज नाहीये, अगदी थोड्या तेलात किंवा तुपामध्ये आपण इथे रवा भाजून घेत आहोत। तर रवा भाजल्यानंतर तो आपण साईडला काढलेला आहे आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। त्यासाठी इथे मी तेलच वापरलेलं आहे। त्यामध्ये आपण इथे तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत, थोडासा हिंग आणि आलं घालायचं आहे, लसूण नाही। इथे ठेचलेलं आलं आपण इथे घेतलेलं आहे। हे छान तळसून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अख्खे शेंगदाणे घेऊ शकता। माझी आई याच्यामध्ये शेंगदाण्याच्या फुटी घालते, त्या सुद्धा छान लागतात। त्यानंतर आपण याच्यामध्ये जी भिजवलेली चना डाळ आहे ती निथळून घेतली आहे आणि ती आपण इथे वापरत आहोत। तसेच जी उडद डाळ आपण इथे भिजवून घेतली होती ती सुद्धा त्याच्यातलं पाणी काढून ती निथळून इथे आपण ती वापरत आहोत। डाळी अगोदर भिजवून घेतल्यामुळे
तेलामध्ये तळण्यासाठी जो डाळींना वेळ लागतो तो जो आहे तो वेळ आपल्याला वाचतो. अगदी कमी वेळामध्ये डाळी ह्या छान परतल्या जातात, छान शिजल्या जातात. तर डाळी आपण हे भिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तळाची त्या थोड्या आता चिकटतात. जेव्हा त्या एकदम कुरकुरीत होतील त्यानंतर आपण पुढील साहित्य घालायचं आहे. इथे आता आपण मिरची घालून घेतलेली आहे. मिरची इथे मी कमी तिखट असणारी घेतली आहे, म्हणून ती तुम्हाला थोडीशी जास्त वाटू शकते. तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे. उपमासाठी कांदा चिरताना शक्यतो थोडासा मोठा जाडसर चिरावा आणि कांदा लवकर तळसून व्हावा यासाठी आपण नेहमी मीठ घालत असतो फोडणीमध्ये. तर इथे आपण मीठ घातलेलं आहे. कांदा उपम्यामध्ये मोठा असल्याने खाताना तो दाताखाली आल्यावर छान वाटतं. त्यानंतर आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे. जर तुम्ही रवा भाजून ठेवला असेल किंवा अशी जर तुम्हाला सवय असेल तर आता या वेळेला आपण तो भाजलेला रवा डायरेक्ट याच्यामध्ये घालू शकतो. तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण इथे डाळी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत आणि त्या भिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे आपण इथे अगोदर रवा घातलेला आहे. जर तुम्ही कच्च्या डाळी जर घेतल्या त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे मिश्रण तापवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. डाळी छान शिजल्या कारण त्या भिजवून घेतल्या होत्या म्हणून. जर तुम्ही डाळी भिजवून न घेता जर तशाच फोडणीमध्ये घातल्या तर अगोदर पाणी घालून थोडंसं उकळी येऊ द्या आणि नंतर रवा घाला. तर एक वाफ आणल्यानंतर मिश्रण जे आहे ते असं झालेलं आहे. ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाणी, रवा आणि हे फोडणीचं सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर वाफवण्यासाठी झाकून ठेवणं हे गरजेचं आहे आणि अधूनमधून आपल्याला ते असं परतत राहायचं आहे. तर किती छान ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आपण 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी जे आहे आपण दूध पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये डाळी सुद्धा घेतलेल्या आहेत. जर तुम्ही डाळी नाही घेतल्या तर तुम्ही दुप्पट पाण्याचं मिश्रण घेऊ शकता. 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाण्याचं मिश्रण. तर एकदम लुसलुशीत उपमा बनवून तयार झालेला आहे. नक्की करून पहा. आपण याच्यामध्ये दूध वापरलं आहे त्यामुळे आत्ता जे याचं टेक्स्चर आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती तशीच राहते. आपण याची मूदसुद्धा किती छान पाडू शकतो तुम्ही बघू शकता. तर याच्यावर कोथिंबीर पेरली, आवडत असेल तर शेव आपण याच्यावर घालू शकतो, पण आम्हाला हा उपमा असाच आवडतो आणि आवडत असेल तर लिंबू पण आपण इथे वापरू शकतो. अजून एक टिप द्यायची म्हणजे जर तुम्हाला भाज्या आवडत असतील तर कांद्यासोबत फोडणीमध्ये तुम्ही त्याही घालू शकता. तर एकदम छान, एकदम मस्त, एकदम लुसलुशीत असा उपमा बनवून तयार झालेला आहे. मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला खूप आवडेल, त्यामुळे नक्की करून पहा. आपण जो हा उपमा बनवलेला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं दूधही घातलेलं आहे आणि पाणी देखील घातलेलं आहे. तर याच्यामुळे हा जो उपमा आहे तो थंड झाल्यानंतर सुद्धा असाच राहतो, बिलकुल तो कोरडा वगैरे होत नाही. नक्की हे टिप वापरून उपमा बनवून पहा आणि कसा झाला ते कळवा. आता पाहूयात स्वयंपाकासाठी उपयुक्त टिप. तर केव्हाही आपण जास्त थंडीचे वगैरे दिवस असतात किंवा पावसाळा वगैरे असतो तर आपल्या शरीरामध्येही वात वाढण्याची शक्यता असते. तर वात वाढू नये म्हणून आयुर्वेदामध्ये एक टिप सांगितलेली आहे की जेव्हा आपण भात शिजवतो तर त्या भातामध्ये थंडीच्या दिवसामध्ये साधारण 2-2.5 वाट्या जर भात असेल तर 2 ते 3 काळी मिरी भात शिजवताना घालावीत. त्यामुळे आपल्या शरीरातील वात जी आहे ती एकदम शरीरातील वात जी आहे ती बॅलन्स राहते. तर अशा छान छान टिप्ससाठी आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपले व्हिडिओज आणि तन्वी ब्रह्मर्पण हे चॅनल नक्की फॉलो करा आणि व्हिडिओज पाहत राहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा, आपले व्हिडिओज पाहत राहा आणि खात राहा. आणखीन एक गोष्ट म्हणजे इथे जे बॉक्सेस तुम्हाला छान छान दिसत आहेत तेही क्लिक करा आणि अशा छान छान रेसिपीजचा आस्वाद घ्या. त्या रेसिपीज करून पहा आणि कशा झाल्या ते कळवा.